जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. महावितरणच्या ढिम्म कारभाराचा शेतकऱ्याला फटका. जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथे जीवितहानीची टांगती तलवार. जळगाव जामोद प्रतिनिधी. एकीकडे ग्राहक राजा असल्याचे गोडवे गाणारे महावितरण प्रशासन प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील शेतकरी विनोद समाधान जाधव यांच्या शेतात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचे खांब झुकलेल्या आणि पडलेल्या अवस्थेत आहेत. वारंवार लेखी तक्रारी करूनही अधिकारी ढिम्म हलत नसल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत असून कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव पाटण येथील रहिवासी विनोद समाधान जाधव हे टाकळी खाली शिवारातील कृषीपंप वीज ग्राहक आहेत. दिनांक 14 मे 2025 रोजी झालेल्या भीषण चक्रीवादळामुळे या परिसरातील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. शेजारील श्रीकृष्ण बोळे यांच्या शेतातील विजेचे खांब उन्मळून पडले. या खांबांचा ताण निघून गेल्यामुळे जाधव यांच्या शेतातून जाणारे खांबही धोकादायक पद्धतीने झुकले आहेत. हे खांब आता केवळ तारांच्या आधारावर टिकून असून ते कोणत्याही क्षणी कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाचा तारीख पे तारीख खेळ. या गंभीर समस्येबाबत विनोद जाधव यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी महावितरण कार्यालयात लेखी अर्ज देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची विनंती केली होती. मात्र 10 दिवस उलटूनही प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. उलट 16 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा एका शेतकऱ्याच्या शेतातील खांब कोसळल्याने परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेली आहे. आम्ही वीज बिल वेळेवर भरतो, मग संकटाच्या वेळी महावितरण पाठ का फिरवते, असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे. पिके जळून खाक जबाबदार कोण? विजेचे खांब पडल्यामुळे शेतातील ओलिताचे काम गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. ऐन पिकाला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा नसल्याने उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. कष्टाने फुलवलेली शेती डोळ्यादेखत वाळून जात असल्याने जाधव कुटुंब हतबल झाले आहे. या आर्थिक नुकसानीला महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोषींवर कारवाईची मागणी. जर या झुकलेल्या किंवा पडलेल्या खांबांमुळे शेतात काम करताना एखादी जीवितहानी झाली किंवा जनावरांचा मृत्यू झाला तर त्याला सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे. आता तरी वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खांब दुरुस्त करतात की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. मुलाकात देखने के वास्ते अर्ज देने के वास्ते नहीं मिले तो 6 तारीख को मिले. क्या बोले? और कुछ भी नहीं, कागज ले लिया, आप दूसरा कागज लाया, पोल पड़ रहा है अभी इधर से दूसरा कागज लिख के लाया, अभी हाजिर नहीं है और 10 दिन चक्रा मारना पड़ेंगे, फिर ये कागज पर सही मार के देंगे वो. अच्छा,